हिंगण जळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी। गेवराई प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील हिंगण जळगाव येथे दिनांक 25/4/2026 रोजी सकाळी 10:00 वाजता येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून यशराज भैया पंडित, बाळमराजे दादा पवार, दलित पॅथरचे जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर, आरपीआयचे तालुका अध्यक्ष किशोरजी कांडेकर, प्रताप भैया पंडित, रोहित भैया पंडित यावेळी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवराचे जयंती उत्सव कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले। यावेळी या जयंतीसाठी जनता न्यूज महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक आरती कोरडे व उपसंपादक किशोरजी सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजल विजय सदाफुले यांनी केले। यावेळी जयंती निमित्त तेजस्विनी विजय सदाफुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर खूप असे अनमोल असे मार्गदर्शन केले। तदनंतर राजवीर किसन सदाफुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप त्रास सहन करून आपल्याला आज जे सुखाचे दिवस आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहेत व रणवीर किसन सदाफुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असे सांगितले की शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, जो शिकेल तोच टिकेल, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते दूध पेईल गुळ गुरल्याशिवाय राहणार नाही। यावेळी गावातील लहान थोर मंडळी बहुसंख्येने उपस्थितीत होते व संध्याकाळी 6:00 ते सकाळचे 10 वाजेपर्यंत ढोल ताशाच्या गजरात गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। ह्या कार्यक्रमाला हजर झालेले ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करीत आहोत। दडपणे एक वेळचं अन्न खायला मिळत नव्हते, अशा वेळेला रामजी सुभेदार आंबेडकर यांना 14वा रत्न म्हणून 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश महू या गावी भीमराव जन्माला आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव भीमाई सपकाळ व वडिलांचे नाव रामजी सपकाळ असे होते। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत जाऊ लागले तेव्हा तिथले विद्यार्थी दूर दूर बसायचे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीचे होते। अगोदर महार या जातीला खूप शूद्र समजले जात होते। काही ब्राह्मण शिक्षकांना शाळेत बसू देत नव्हते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा शाळेच्या बाहेर खिडकीतून मास्तर काय शिकवतात हे बघून अभ्यास केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वडिलांना विचारलं, आमचे जरी रामायण ग्रंथ का महाभारत सगळे